गुड इव्हनिंग फ्रेंड्स, वेलकम टू पिको व्लॉग्स. आज आहे संकष्टी चतुर्थी. अनंत चतुर्दशीच्या 4 दिवसानंतर संकष्टी चतुर्थी येते. ती साखर चौथ म्हणून बोलतात त्याला, साखर चौथ. तर आम्ही असं गोल रिंगण आहे, त्याला फुलं होतो आणि सेम गणपती बाप्पा येतो तसंच एक म्हणजे मध्ये दिवा वगैरे लावतो, केळी वगैरे जिबूड वगैरे असे ठेवतो आणि त्याची पूजा करतो. जर गणेश चतुर्थीच्या दिवशी जर कोणी चंद्र बघितला असेल तर आज संकष्टी चतुर्थी म्हणजे आज आहे, तर ती साखर चौथ सुद्धा आहे. तर आज चंद्राची पूजा केली तर तो शाप मुक्त होतो. चला तर मग आपण पहिला ते गाडा सजवूया आणि मग त्याची पूजा वगैरे आरती वगैरे होईल नंतर. चला, अशा प्रकारे गाडा असतो आणि फुलं आणलीत आणि हा सब्जा आणलाय आणि हा दुर्वा आहे पूजेसाठी. चला तर मग आपण गाडा सजवायला तयार करूया. ही आपण गोंड्याची फुलं घेतलेली आहेत, पिवळी फुलं पण घेतली आणि सेंद्रिय फुलं पण घेतली. हा आम्ही गाडा बनवून घेतलाय संकष्टी चतुर्थीची, आपली साखर चौथ असते त्यासाठी. जे वेल्डर वगैरे आहेत ते लोक बनवून देतात गाडा. ही आमची नायरा भाऊ. नायरा मोठे
सनफ्लॉवर नाही, हेच पाहिजेत मला. नाही मच्छर येतील खिडकी उघडत नाही. अभ्यास करायला लागलीस? अरे चुप, काय नाही करत किडे ना घाबरते. मग काय करायचं? 1 2 3 4 5 राहिले आता. आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करूया. मी डबल बोलू. आता फक्त 2-3च राहिले, आता होईल पटकन. आता याच्यामध्ये मी बसणार. त्याच्यात दिवा लावायचा. इथे बनाना ठेवणार आहोत ना, आणि जिबूड. आणि आपण आता सब्जा लावणार त्याला, सजवणार आहोत. अजून चांगला दिसत. अजून चांगला दिसेल हे. हे काय जिबुडी बुडी ना इथे ठेवायचं. किती हे याला मला दाखव ना मी कशी असते. हे कडेला होतं. थांब. अरे
आपला गाडा झालाय अशा प्रकारे सजून. चला तर आपण या गाडीची आता पूजा करूया. पण देवाच्या इथे नेऊन ठेवूया. इकडे पूजा होईल. इथे ते सांग हे काढलं काय रांगोळी. आपल्याला रांगोळी पण घेऊ आपण. नाही राहत त्याच्यात ते राहील हे बाबू हे ठेव मध्ये मध्यभागी ठेव वरतून आतमध्ये ठेव ठेव शाबास. लाईट किती कमी पडते बे या रूम मध्ये. सॉरी गाइस मी काय मदत नाही केली. हे बघा हे मोदक वगैरे केलेले आहेत. हे मोदक केले संकष्टीसाठी. ती केळी आता आतमध्ये ठेवायचे ना. ही अशी केळी एक काढून आतमध्ये पूर्ण गोलाकार मांडायचे आहेत. आपलं ती वाव. हे काय सर्कल आहे का. हे सर्कल करावं लागते केळी. आता ह्याच्यामध्ये आम्ही केक खाणार आणि गणपतीचं काकड्या वगैरे आणलं. नारळ आणलाय. गणपती बाप्पा. कसं वाटतं ते बाबा पाय नाही रा. ही बघ कशी पूजा करायची असते. 9 वाजल्याशिवाय म्हटलं उपास नाही सोडणार ती काय तुम्ही त्याला वेळ सांगायला सांगितलं. ओके आपण याच्या आतमध्ये दिवा लावूया. दिवा आणते. हा आमचा शंभूचा मित्र. तू आजीबाई आहे शांतरा. पार्टनर आहे हा शंभूचा. तो त्याच्यावर खातो. हा तेल 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 दे दो मुझे. तेल तेल दे दो मुझे. मुझे 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 समझ मुझे. पप्पाचे पैसे पडले. काय पप्पा तुला देऊ. कुठे गेले. हॅलो आपण दिवा लावूया आतमध्ये. ही सुपारी आणि विडा असतो गणपती म्हणून पूजा करतात. आपण साखरचोची पूजा करूया. अगरबत्ती वगैरे लावून घेऊया. हे मोदक केलाय देवाला नैवेद्य म्हणून. डाळीचे मोदक आहेत. आरती करायला चाललोय. जीवन
जा पप्पा, तिथं उभा. दे ना. आरती करता मी करणार. थांब काही त्याला करून चालू आहे. जा. त्याला घे आता. ये पकड वरती बघ चंद्रा पकड हात पकड हात वरती बघ चंद्रा मला करायचं. पाय पड. अंगठ्याने पकड गाडा गोल गोल फिरव त्याच्या आतमध्ये नाही बाहेर नमस्कार कर चंद्राला हळदी कुंकू उडव तांदूळ उडव चंद्राला नाहीला आहे चंद्र बघ वरती उडव चंद्राकडे बघून दे फुलं वगैरे उडव त्याच्या अंगावर 20,000 किलोमीटर चंद्र आहे नाही चंद्र आहे हाय आलाय उजड दिसतोय तिथे अंगठ्याने पकड गाडा खूप जास्त आहे 20,000 ये तू काय करायचं असतं सेम आरती कर गाडा हे मम्मी काय सांगते म्हणून बघत बसायचं असते पुढचं मनुष्य काय करत मम्मा मी पायाने पडली. अरे हात मी परत करणार. हा जिथे दिसते तिथे त्याला पोराला आरती कर सारखी कुंकू लाव. वेदचा birthday आहे. कोण बोललं? आज वेद जन्म. अरे मी गणेश चतुर्थीला ते जायचं. मग तू मला नाही कर. दिसत. तू आज पाणी पाणी फिरव पिलो. बाहेर पण बाहेर हा शाबास नमस्कार कर गणपती बाप्पा मोरया सुखकर्ता चंदनाची ओटी कुंकुम केशरा हिरे जळीत मुक्त शोभा सौवारा दोन तीन पुरे चढणी गांगड्या श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पुत्री जय 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 लंबोदर पीतांबर फणीवर वंदन सर्व सोंड वक्रटुंडाचे नयन दास रामाचा वाटवा हे सदा संकटी पावावे निर्वाणी रक्षावे दर्शन मात्रे मन कामना पुत्री जय 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 चरण चरण पाहिन रूपती अमेय लिंगन अनंत पूजन भवेय वाणी मणि नमः अमेय माता पिता तमेव तमेव सिंधु सखा तमेव विज्ञानन्तमेव तमेव सर्वं मन्ये कायेन वाचा मतीन्द्रिये वा प्रजाकर्ता सर्वनियक्षं सकलकस्मै नारायणाय समर्पयामि आचरं केशवं राम नारायण
कृष्ण दामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं जानकी नायकं रामचन्द्रं हरे राम 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 हरे हरे कृष्ण कृष्ण हरे हरे राम 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 सावरा राम देवा चाली 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 राम सोळी 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 देवा अनंत करणे रामा रामी रामदास मोर्या रे बाप्पा 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 मोर्या रे गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या सर्वदा योग तुझा घडा तुझे कारणी देव माझा पडा उपेक्षू नको गुणवंता रघुनायका गणेशा जय जय रघुवीर कैलास राणा श्रीचंद्र मौली फणींद्र माता मुक्तीदा आरण्य सिंधू व दुःखहारी तुझीन शंभो मजकोण ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी रात्री या चौथीवर अशी टोपली ठेवावी लागते उलटी वरतून अशी वरती टोपली ठेवावी लागते. नंतर ही पहिल्यापासून प्रथा चालू आहे. चला तर मग भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय.